शेळी पालन करत असाल तर लहान पिल्लांची मरतूक होण्याचं सगळ्यात मोठं कारण आणि शेतकऱ्याचा होणारा सगळ्यात मोठा लॉस हा कशामुळे होतो तर त्या लहान पिल्लांच्या जुलाबामुळे. नमस्कार मित्रांनो, मी रंदे भैया शेळी पालन फार्म वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 1 ते 8 दिवसाच्या पिल्लांना जर पिवळे पांढरे जुलाब जर होत असतील तर याच्यावर उपचार काय करायचा. कारण लहान पिल्लांची मरतूक किंवा पिल्लांची मरतूक ही होण्याचं सगळ्यात मोठं कारण असतं शेळ्यांच्या पिल्लांना होणारे जुलाब. आणि पिल्लांना होणारे जुलाब कशामुळे होतात तेही जाणून घ्या. जर एखाद्या पिल्लाने शेळीचं कवळं दूध सुरुवातीच्या 8 दिवसामध्ये शेळीचं कवळं दूध खूप जास्त पिले तर त्या पिल्लाला जुलाब होण्याची संभावना 100% असते किंवा खूप जास्त असते. त्याच्यामुळं लहान पिल्लांना जुलाब होऊ नये किंवा पिल्लं मरू नये, रुंगू नये याच्यासाठी सगळ्यात पहिलं कारण किंवा पहिला उपाय आहे तो म्हणजे त्याला मापात दूध पाजणे. पिल्लू उपाशी राहिलं तरी चालते पण पिल्लाला पोट भरून दूध किंवा चीक कधीच पाजायचं नाही मित्रांनो, नाहीतर पिल्लू डरगळून पिल्लू मरू पण शकते आणि बऱ्याच नवीन लोकांकडून पिल्लांचे जुलाब सुद्धा कंट्रोल होत नाही. आता पिल्लांना दूध पिलं, पिल्लांना जुलाब लागले, आता काय करायचं रंदे भैया. तर मित्रांनो तुम्हाला एक औषध असं सांगतो मी, माझ्या हातात आहे बघा, हे पिंकू ग्राय पावडर. पिंकू ग्राय पावडर मित्रांनो सकाळ संध्याकाळ तुम्ही पिल्लांना कोणतंही तुम्ही जिपला वापरू शकता, वुडवर्ड्स वापरू शकता, पण ग्राय पावडर लहान पिल्लांना पहिल्या दिवशीपासून दूध पाजण्या अगोदर किंवा पाजण्यापूर्वी पाजण्या अगोदर किंवा पाजल्यानंतर 1.5 ते 2 ml ग्राय पावडर पहिल्या 8 दिवसामध्ये पाजायचं आहे, जेणेकरून पिल्लांना जुलाब होण्याची शक्यता कमी होते किंवा दूध पचन होण्यासाठी मदत होते. त्याच्यानंतर दुसरा उपाय मित्रांनो, आता फक्त ग्राय पावडरनं काही होणार नाही कारण पिल्लांना जुलाब ऑलरेडी लागलेले आहेत. तर मित्रांनो हे बघा माझ्या हातात आहे हे ओफ्लॉक्झेसिन आणि मेट्रोनिडाझोल कंटेंट असलेले एक सिरप, लहान बाळाचं जुलाबाचं औषध. कोणतंही कंपनीचं तुम्ही यूज करू शकता, O2M यूज करू शकता. त्याच्यानंतर माझ्या हातात आहे हे AQOFMZ किंवा मग कोणतंही O2 राहतं, O2M राहतं, कोणतंही फक्त ओफ्लॉक्झेसिन आणि मेट्रोनिडाझोल कंटेंट पाहिजे. हे असं लहान बाळाचं सिरप 2 ते 3 ml सकाळ दुपार संध्याकाळ जर पाजलं पिल्लांचे जुलाब 100% राहून जातात. अगेन जुलाब लागल्यानंतर पिल्लांचे दूध पाजणे कमी करायचे आणि त्याच्यानंतर त्याला औषध उपचार करायचे. त्याच्यानंतर कोणत्याही कंपनीचे एक पाचक टॉनिक पाजू शकता, जसं की मी पिंकू ग्राय पावडर सांगितलं, तुम्ही O2Z किंवा A2Z किंवा एरोस्टोझाईम पाचक टॉनिक असं कोणतंही वापरू शकता, जेणेकरून तुमच्या पिल्लांना ह्या प्रकारची कांती येईल, ह्या प्रकारची चमक येईल आणि अशा प्रकारे तुमच्याही फार्मवरती पिल्ले तयार होतील. धन्यवाद मित्रांनो. रंदे भैया शेळी पालन फार्मला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या.